वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो नैसर्गिक साधन संपत्ती हा पाठ आहे तो आपला संपला होता। या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची उजळणी करायची आहे आणि या उजळणीमध्ये आपण काय बघत असतो की या पाठामध्ये आपण काय काय शिकलो। मग या पाठामध्ये आपण सर्वात आधी शिकलो की बाबा जी आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नेमकं काय असतं। आपल्याला निसर्गामध्ये मिळणारे जे काय वेगवेगळे घटक आहे त्या वेगवेगळ्या घटकांचा आपण दैनंदिन जीवनासाठी उपयोग करतो ती सगळी जी साधन संपत्ती आहे तिला आपण नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणतो। मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला सर्वात आधी मिळणारे जे काही घटक आहे ते सर्वात आधी मिळणारे घटक जे निसर्गामधनं मिळतो त्याला आपण इंधने असं म्हणतो। त्या इंधनांचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये केला। त्याच्यानंतर आपण काय केलं, आपण काही वनसंपत्ती आपण त्याच्यामध्ये बघितली। त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपण बघितलं काही समुद्रामधली किंवा सागर संपत्ती जी आहे ती सागर संपत्ती आपण त्याच्यामध्ये घेतली। या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या निसर्गामधल्या साधन संपत्तीमध्ये केला। मग आपण काय काय बघितलं की बाबा आपल्याला इंधनं मिळतात, ती जी इंधनं आहे त्या इंधनांपैकी जे आपण म्हणतो पेट्रोलियम असेल ते पेट्रोलियम किंवा पेट्रोल त्याच्यापासून आपल्याला मिळतं। नैसर्गिक वायू सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो। हे पेट्रोलियम असेल, नैसर्गिक वायू असेल, हे पेट्रोलियम नैसर्गिक वायू ते आपल्याला कशा पद्धतीने मिळतात, त्याच्यामध्ये ते तयार कशा पद्धतीने होतात त्यांना आपण जीवाश्म इंधने म्हणतो। ती जीवाश्म इंधने कशा पद्धतीने तयार होतात त्याच्यामध्ये वापरली जाणारी आपली ऊर्ध्वपातनाची पद्धत ती आपण त्याच्यामध्ये बघितली। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये LPG, त्याच्यानंतर CNG, त्याच्यानंतर LNG या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केला की बाबा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, कॉम्प्रेस नॅचरल गॅस, लिक्विफाईड नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू जो असतो त्या नैसर्गिक वायूमध्ये असणारा महत्त्वाचा घटक आपण बघितला आणि तो घटक होता कोणता, मिथेन नावाचा। त्याच्यानंतर आपण हा जो LPG आहे हा LPG आपल्या टाक्यांमध्ये स्टोअर केला जातो किंवा साठवला जातो आणि त्याच्यामध्ये गळती होऊ नये किंवा गळती झाली असेल तर ती लक्षात यावी म्हणून तो वापरला जाणारा इथिल मर्कॅप्टन ते आपण त्याच्यामध्ये बघितलं। त्याच्या आधी आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारची खनिज जी आपल्याला मिळतात ती वेगवेगळ्या प्रकारची खनिज, ही जी खनिज आहे ही निसर्गामध्ये खडकांच्या रूपामध्ये आढळतात आणि खडकांचे आहे ती खडकं काही एकजिन्सी पदार्थांपासून बनलेली नसतात, वेगवेगळ्या संयुगांचं ते मिश्रण असतं आणि ज्या खनिजापासून आपल्याला धातू सहजरित्या मिळवता येतात त्या खनिजांना आपण धातुके असं म्हणतो। सर्वच खनिज ही काही धातुके नसतात, त्याच्या पण सगळीच धातुके ही खनिज असतात ते पण आपण बघितलं होतं। त्याच्यानंतर आपण बघितलं ही खनिज तयार कशी होता, तर त्याचे ज्वालामुखीमधनं बाहेर पडणारा लाव्हा रस आहे किंवा मॅग्मा आहे त्या लाव्हा रस आणि मॅग्मा तो थंड होतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया होतात, त्याच्यामधनं काही उष्णता असेल काही दाब असेल या सगळ्या घटकांचा परिणाम होऊन वेगवेगळ्या प्रकारची खनिज तयार होताना आपल्याला दिसत असतात। मग ही जी खनिज आहे याच्यापैकी काही महत्त्वाची खनिज आपण बघितली होती। आपण बघितलं होतं लोह खनिज, आपण बघितलं होतं मॅंगनीज, आपण बघितलं होतं बॉक्साईट, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अभ्रक, अशी काही महत्त्वाची खनिज आणि त्यांचा अभ्यास आपण केला होता की बाबा हे जे लोह खनिज आहे हे आपल्याला अशुद्ध स्वरूपामध्ये लोखंड जे मिळतं त्याला आपण लोह खनिज म्हणतो, त्याचं शुद्धीकरण आपल्याला करावं लागतं। त्याच्यानंतर मॅग्नीज जे आहे ते मॅग्नीज ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतं। बॉक्साईट जे आहे ते बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं खनिज आहे, 55% ॲल्युमिनियम त्याच्यामध्ये असतं। त्याच्यानंतर आपण तांबे सुद्धा बघितलं होतं। हे जे तांबे आहे हे तांबे आपल्या घरामध्ये वीज वाहण्यासाठी वीज वाहक म्हणून वापरलं जातं। हे बॉक्साईट हे याच्यापासून मिळणारा ॲल्युमिनियम आहे, हे याची घनता खूप कमी आहे आणि म्हणून ते विमानं बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तारा ज्या विद्युत तारा आहे मोठमोठ्या त्या बनवण्यासाठी ते वापरलं जातं। काही विद्युत यंत्रांमध्ये अभ्रक जे विद्युत रोधक आहे तरी सुद्धा ते वापरलं जातं। अशा पद्धतीनं खनिज आणि धातुकांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केला होता। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे वनसंपत्ती। ही जी वनसंपत्ती आहे ही वनसंपत्ती आपल्याला जंगलांपासून मिळते आणि जंगल म्हणजे काय
ते आधी आपण बघितलं होतं की विस्तृत प्रदेशावर वनस्पतींचा जो समुच्चय असतो त्याला आपण जंगल असं म्हणतो. त्याच्यामधनं आपल्याला लाकूड मिळतं, त्याच्यामधनं आपल्याला लाख मिळतं, त्याच्यामधनं आपल्याला रेशीम मिळतं, वेगवेगळ्या प्रकारच्या वनसंपत्ती आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आणखीन आपण बघितलं होतं की बाबा हे जे वनसंपत्ती आहे हे वनसंपत्ती आपण कागद निर्मितीसाठी, त्याच्यानंतर धागे निर्मितीसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो, ते आपण त्याच्यामध्ये बघितलं. मग आपण बघितलं होतं आपली सागर संपत्ती. आता ही जी सागर संपत्ती आहे या सागर संपत्तीमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की आपल्याला काही खनिजे सुद्धा मिळतात आणि काही जैविक संपत्ती सुद्धा आपल्याला याच्यामधनं मिळत असते. जे खनिज आपल्याला मिळतात ते शास्त्रज्ञांनी सांगितलेले फॉस्फेट असेल, त्याच्यानंतर क्रोमियम असेल, त्याच्यानंतर तांबे असेल, जस्त असेल, लोखंड असेल, ही वेगवेगळी खनिजे आहे. किंवा याच्याबरोबर रत्न असेल, शिंपले असतील, तर त्याच्यानंतर आणखीन काय बघितलं होतं आपण, शिसे असेल, मोती असेल, ही जैविक संपत्ती आपल्याला या सागरामधनं मिळत असते. सागरासोबत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय वाढीला लागलेले आहे ते आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मासेगिरी असेल, मासेमारी असेल, मिठेगिरी असतील, पर्यटन असेल किंवा काही शोभेच्या वस्तू बनवणे असतील, असे काही उद्योगधंदे या सागर संपत्तीच्या साहाय्याने आपण पुढे घेऊन आलेलो आहे. तर ही सगळी आपण नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याच्यातल्या जीवाश्म इंधनांचा उपयोग आपण कमीत कमी केला पाहिजे, कारण त्याच्यामुळे प्रदूषण जास्त होतं आणि आणखीन काय होतं, त्यांचे साठे संपत चाललेले आहेत. तर या ठिकाणी आपला हा जो पाठ आहे हा इथे संपलेला आहे. धन्यवाद.